हे गाईज, गुड मॉर्निंग. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आमची सकाळ भरपूर लवकर झालेली आहे, कारण की आज आम्ही जाणार आहोत फार्म हाऊसला. तर आता आम्ही सगळं आवरतो वगैरे आणि बघू, आता नंतर भेटते तुम्हाला. पहिले तर सगळं भांडी वगैरे सगळं आवरून घेते, नंतर भेटू. काहीच तर आमची सगळी कामं झालेली आहेत. मग आता मी बसली आहे आणि आताच फोन आलेला की स्वप्नीलचा का तिथून ब्रिजवरून पाणी गेले तिथल्या. तर मग तुमचं कसं काय? आता मुलं काय डोक्यात चालत नाही. तर बोललं मी तसंच ना, भाऊंना सांगितला, तेजलला सांगितलं का प्लॅन कॅन्सल झालाय. तर काय करू मग? पाणी उतरलं तर मग मी करील फोन त्यांना परत एकदा, बघू मग कसं काय होतंय. कारण की जर पाणी असेल तर मग तिकडे जायला रस्ताच नाही ना. मेन म्हणजे रस्ता असला म्हणजे काय टेन्शन नाही ना. दुसऱ्या रस्त्यातून पण गेलो असतो, पण जायला एकच रस्ता आहे आणि त्या ब्रिजवरून पण पाणी गेलं आणि पाऊस पण आज भरपूरच आहे. कोणाची पणती लागली काय माहित. जाऊ दे चला. आता मग निहारिका बसली इकडे बुक्स वगैरे भरायला. तिला बोलली मग तू शाळेत तरी जा, शाळेला सुट्टी नको, कारण की आज सुट्टी नाही, भरपूर दिवस सुट्ट्या दिल्यात. आणि युवन आहे बाथरूम मध्ये आंघोळ करतोय. ते पण गेले जिमला. तर बघू कसं काय होतंय. तर आता काय असा मूड ऑफ झालाय ना, तुम्हाला काय सांगू. एवढा हौशीन निघलोत ना. सकाळी लवकर उठली आज मी, भरपूर लवकर उठली, सगळं आवरलं वगैरे, सगळं झालं काम, सगळी आटपली. आणि आता बोलू फ्रेश होते, तयारी वगैरे करते. असती तेवढ्यात फोन आला. आता बोलू मग बोल, आता काय बघू. आता नेक्स्ट टाइम जाऊ परत, कधी प्लॅन होतंय तर मग दाखवेल तुम्हाला. तर चला कंटिन्यू आमच्या सोबत. एक साईडला ना थोडं दूध ठेवलं, एक साईडला अंडी झालं, काही तीन घेतले ना, 2 आहेत युवन आणि निहारिका चकली. आता मी बाकीचं सगळं काम वाटत त्यानंतर भेटते तुम्हाला. ते पण गेले कामावरती, ते पण गेले कामावरती गेले. ते पण निहारिका पण, युवन आणि निहारिका गेले ते वरती. आणि घरातली कामं तर झालेत, आता राहिले फक्त जेवण आणि कपडे. कपडे का आता 2 दिवसातून एकदा धुवायला लागतात, कारण की वाळतच नाही. मशीन मध्ये झाले तरी कुठे वाळतात एवढे कपडे. असं बघू. मला लय कंटाळा आलाय आणि लय वैताग आलाय. मला जायचं होतं पण शी बाबा, पावसाने होते. हे पड पावसाला म्हणा, आपण थोडा थोडा पड. एकदाच लागोपाठ 3-4 दिवस सुरूच आहे आणि आता काय फायदा नाही. अजून पण आता पण मी फोन केलेला, आता पण पाणी कमी नाही झाला तर अजून. कारण की तिकडे जास्त पडतोय पाऊस, इथे तरी कमी पडतोय. इथे पण चालूच आहे, पण इथे तरी कमी पडतोय, कारण तिकडे जास्त पडतोय. बघू आता निहारिकाची तयारी वगैरे करते, तिला स्कूलला पाठवते आणि युवनला घेऊन गेले सध्या ती वरती. आता मी बसले, तर मी पटापट जेवण वगैरे बनवून घेते ना, मग आराम करते. आता आम्ही घेतले साईडला सुकट वगैरे घालून झाला, सुकट अंडा बनवला आज. आणि बघू आता, पाणी तर शिरला तर घरात परत याप होतील बाबा. कारण की आता बघू, तिकडं मागे पाणी आलंय, सगळी बोलतात नदीला पाणी वाढलंय. आता कसं काय, थांबा तुम्हाला दाखवते तिकडे. तिथपर्यंत हा सगळा नदीचं पाणी आलंय बहुतेक. अजून नाला काय भरला ना, हा नाला अर्धा झाला ना का मग समजायचं घरात पाणी नाही. अजून तर नाही. मी घेते जेवून, कारण की पावसाचा भरोसा नाही. पाऊस एवढा पडतोय आमच्याकडे, भरपूर पाऊस पडतोय आणि बघू शकता तुम्ही बाहेर पाऊसच. तर आता मी घेते जेवून मस्तपैकी. चला कंटिन्यू आमच्या सोबत. घेतले जेवायला आणि मी एक खेळलं मस्त टीव्ही लावले, तर टीव्ही बघते आणि मस्तपैकी जेवते. तर चला या सगळे जेवायला. तिथं युवम पण आलाय खाली आणि युवम बसून चिवडा खायला आणि बघतो एक साईड त्याचा आवडता गाणी. आणि पाऊस पण थोडा थांबलाय, तर आता आम्ही दोघे जण बसलेत. तर चला. तुम्ही बघू शकता संध्याकाळचे 5 वाजलेत नाही, नाटक असं चाललेत ना, असं रडतोय, असं काय करतोय ना. मुद्दाम नाही, काय झालं काय समजत नुसतंच. घेतले मी इकडे युवांसाठी फ्राईज बनवायला. फ्राईज बनवून घेतले आणि साहेब कामच्या काय करणार, अजिबात नाही. अजिबात नाही, असं डायरेक्ट वरती बघ बघ बघ. आता युवांचे फ्राईज वगैरे झाले, तर युवांना मी असेच देते घरी बनवून. बघा आता कसं खाईल युवन, कसा खातो युवन आमचा.
चिप्स पडली बघ. गेली क्लासला आणि साहेब बसलेत. काय खायला बसलाय? काय खाते तू? बघा ना, दिवसभर खाता असतं माझा बरं दिवसभर. गाईस तर या डोकऱ्याला चहा पाहिजे. चहा ठेवलाय चहा आता. आता त्याच्यासाठी इकडे ठेवलंय मी मस्त चहा डोकऱ्याला आमच्या. घेतले त्याच्या चहा मध्ये बटर याला भरवलं म्हणजे खाणार त्याला काढून द्यायचं फक्त. चला आता दिवसभर या पोऱ्याला खायला लागतं. टीव्ही बघतो एक साईडला. हो देते. आता मी मस्त पैकी वेण्या वगैरे घातलं आणि आता चालत निहारिकाला आणायला. चला काहीच तर आता आम्ही चाललो कॉलनीमध्ये. निहारिकाला क्लास अजून सुटला नाही म्हणून आता पहिले कॉलनीतून जरा राऊंड मारून येतो. नंतर मग निहारिकाला घे. गाईस तर मी घातलेल्या 2 वेण्या. नंतर हे बोलले का कॉलनीत जायचंय. मी तिथल्या तिथे जायचंय. ठीक आहे 2 वेण्या. नंतर मी परत नाही 1 वेणी घातली गाडीवरतीच. आता आम्ही आलो टी कम्फर्टच्या इकडे. काहीतरी ऑर्डर दिले चिकन विंग्सची. ती वगैरे घेऊ आणि मग जाऊ घरी. तर चला आता हे आलेले आहे त्यांचे आमची ऑर्डर वगैरे आली आहे. पॅन्ट बघ कशी घातली आहे. काय घातली कोण पॅन्ट? स्टाईल आहे. अशी स्टाईल आहे का? आता मी ऑर्डर वगैरे घेतली. आता पहिले तर जाऊ निहारिकाला घ्यायला. काय घ्यायचंय? हा काय घ्यायचंय? आलं ओबेज मध्ये. बघू काय घेतात आता. काय गेलेत तर खरे आतमध्ये. मला कसं अजून एक काहीतरी घेतोय ते घेतील आणि मग बघू. मी पण इकडे घेतलं एवढं हॉट विंग्स वगैरे घेतले निहारिकाला पण घेते नाही अजून टाइमपास करतात. काहीच तर आता आम्ही सगळे आमची ऑर्डर वगैरे घेतली. सगळं राऊंड वगैरे मारून झाला आमचा आणि आता चाललो आम्ही निहारिकाला आणायला. कारण की निहारिकाचा ट्युशन तिला घेऊ. सॉरी तिला ट्युशन सुटल्याच आता. पहिलं तर तिला घेऊ आणि मग जाऊ घरी. तर चला निहारिकाला वगैरे घेतला ना. आता आम्ही आलो घरी. चाललो आता. तर चला आता घरी गेल्यावरती भेटू. गाईज हाय कर. इवन हाय कर तू. काय तो जिमी पाडेल तुला. इज गुड मॉर्निंग. आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळ सकाळ जिमेला राऊंड मारायला नेहमीप्रमाणे. आणि हे 2 जण बघा इथे थांबलेत. जास्त झूम झाला. 2 जण इकडे आहेत आणि इकडे आहेत. आणि ते काका काय झाडं लावतात. यांना सांगितलेला फोटो काढायला. हे फोटो वगैरे काढला आणि मग जिमी इकडे राऊंड मारतोय. याची मस्ती बघा किती. काय रे युवन? युवन आंबा कुठे आहे? युवन कुठे आंबा? अय ए युवन ऍक्टिंग करतो. मी याचा कॅमेरा पकडला रोज ऍक्टिंग करतो यो. कुठे आंबा? तिकडे आंबा तिकडे. चला त्याला राऊंड मग घरी आलो. युवन वगैरे गेलाय वरती आणि मी बसली तिकडे टीव्ही बघत. कारण की कुठे कुठे पूर आलाय काय आलाय बघत बसलोय. तेच तर एकीकडे लावले मी मशीन आणि कपड्यांची मशीन लावली नाही. एकीकडे लावली टीव्ही मस्त गाणी लावले आणि इकडे लावले डाळ शिजत ठेवले. भात आहे रात्रीचा भरपूरच. तर जिमीला येईल कामा. डाळ उगाच चणा डाळ करायचा विचार आहे. चणा डाळ बटाटा तो करते आणि निहारिकाची तयारी पण करायची. निहारिकाला बोलते वरून खाली. तर चला नाण्याटीच वाटतं. केवढीच आहे तो का आणला एवढा साप. नाही त्याचे हेल्मेट पण चालून नाही गेली. मार नाही तू चल. मार मारायला पाहिजे होत असं. येऊन काय बघितलं असेल एवढाच माझ्या बोटापेक्षा बारीक साप होता. ते आता पकडला आणि नेला तिकडे. आणि पकडला म्हणजे त्याला मारायलाच लागला कारण की तो पकडता येतच नव्हता. इकडे माझी चण्याची डाळ आणि बटाटा पण झालाय.
एकीकडे वरण घातलंय, एकीकडे भात आहे, पण भात थोडासा घालायला लागेल ना गरम गरम. आणि आमचा साहेब बघा काय खातोय. आणि ही सगळी घाण आहे ना, सगळी सगळी एवढी घाण केली ना आत्यानी. हा काय खातोय? आंबा खातोय. खा खा. मी सगळं आवडते आणि नंतर भेटते तुम्हाला. तर चला वगैरे झाले ना, इकडे बघायचं साईडला काय चाललंय. जिमीची केस काढतात. तर ते पण गेले कुठेतरी आणि तू पण झोपलाय. तर मी घेते एक साईडला मस्तपैकी जेवण, वरण भात. आणि इकडे काय चणा डाळ. चणा डाळ बटाटा मला नावच लागते जायत नाही. तर तुम्ही घेते मस्तपैकी जेवून. युवान पण झोपलाय मस्तपैकी, जिमी पण गेलाय आणि ते आज जाणार आहेत नाईटला जातील किंवा दुपारी जातील, बघू कसं काय करतील ते. आणि आता मग निघते जेवण. तर डायरेक्ट आता नंतर भेटू. तर चला आता आम्ही चालू आईला दवाखान्यात घेऊन. तर चला. काय आहे युवन, आता आलो आम्ही दवाखान्यात आंबळे डॉक्टरच्या इकडे. आंबळे काय मग आईला इथे ऍडमिट करू. इकडे बहिणी, इकडे ते युवन इकडे मस्त खेळतोय. त्याला टाइम येतो. युवन बसलाय घसरगुंडीवरती आणि इकडे पप्पा लक्ष द्यायला त्याच्यावरती. डायरेक्ट घसरगुंडी साईडलाच आणून ठेवले. कुठं होती? काय माहित त्यांनी कुठून आणली. ती नाही इथेच होती. इकडे होती, इकडे इकडे होती. आय थिंक इकडे इकडे अख्खी तिला गोल गोल फिरवली. बघ 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 बघ. आम्हाला खाऊ द्यायच्या द्यायच्या खाऊ. आता आम्ही चाललो घरी. आई हॉस्पिटलमध्ये डायरेक्ट नंतर येऊ. आता आम्ही चाललो घरी. आता युवानला रात्री मम्मी जवळ ठेवू आणि मग परत संध्याकाळी येऊ. चला गाईस, आता एक साईडला मी घेतले शिवपुरी आणि युवान खेळतोय नाही, क्लासची तयारी करते. चला गाईस, तर आता निहारिका पण चालली क्लास. हे गाईस, तर आताच आम्ही घरी वगैरे आलो आणि शेवपुरी वगैरे खाऊन वगैरे घेतलं. जरा पोट भूक लागली तर पोट वगैरे भरून घेतला थोडासा. आणि आता सगळं वॉटरचा पसर आहे ना, तो सगळा आवडते. कारण की संध्याकाळी जायचं आईजवळ, कारण की आईला त्याला ऍडमिट करून आलं. तुम्हाला दाखवत असेल मी. आणि निहारिका गेली क्लासला. तर सगळं आवडते. मग डब्बा वगैरे घेते आणि मग जाते. कारण की वहिनी कायला आणि गियान घरी आहे. मग वहिनी थोडा वेळ थांबेल, नंतर मग आता मी जाईल. तर चला कंटिन्यू आमच्या सोबत. हे गाईस, तर आता मी फ्रेश वगैरे झाली ना, आईला टिफिन डबा वगैरे भरते जरासा. जातो दवाखान्यात. युवानला तर ठेवते मम्मी जवळ वरती. मला दवाखान्यात जाते. झालं आता मी चालू दवाखान्यामध्ये. युवानला दिलंय वरती. वरती म्हणजे तो खालीच आहे सध्या. नंतर पप्पा आल्यावर पप्पांच्या पाठीवरती जाईल आणि मग डायरेक्ट सकाळीच येईल लवकरच. कारण की आता बघू तिथे काय गोळ्या औषधं वगैरे काय लागलं तर पण आणून द्यायला लागेल ना म्हणून. तर चला कंटिन्यू आमच्या सोबत. निहारिका ते आणि मी चाललो दवाखान्यामध्ये. निहारिका मला रस्त्यातच भेटली, तिला पण घेतलंय. तेच तर आता आईला पाण्याची बॉटल वगैरे घ्यायला आलेलो चाललो दवाखान्यात परत. तर चला.